त्याचं वर्णन कसं करा म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा फायद्याचा ठरेल की येणाऱ्या काळामध्ये मग तुटीचा अर्थसंकल्प किंवा मग त्याचे काय परिणाम पाहायला मिळतील? अर्थसंकल्पामध्ये हा मला सुदृढ असा अर्थसंकल्प वाटतो, कारण जी तूट होती ती तूट कमी होतीये. लोन जे घ्यायला लागणार आहे ते थोडं कमी घ्यायला लागेल, जितकं घ्यायला लागलं असतं त्यापेक्षा, त्यामुळे चांगला. दुसरी गोष्ट, सर्वसामान्यासाठी जो कर द्यायला लागणार आहे तो थोडा कमी द्यायला लागेल, त्यामुळं चांगलं. आणि MSMEसाठी बऱ्याच क्रेडिट फॅसिलिटेशन केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलं. यामुळे मला असं सर्वंकष चांगलं आहे. अर्थातच आणखी चांगलं असू शकतं अशी अपेक्षा असणं साहजिक आहे. मात्र हा बजेटमध्ये मला मोठं निगेटिव्ह असं कुठं दिसलेलं नाही. म्हणजे गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढू शकते. नक्कीच यामध्ये पुढल्या काळामध्ये गुंतवणूक वाढायला नक्कीच चालना मिळेल. आपण पाहतोय की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो सकारात्मक आहे आणि याचा परिणाम म्हणून येत्या काळामध्ये भाजप जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया प्रशांत गिरवाणी सरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नंदारोशन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी.